नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या भारताभर जे काही पद्धतीचे वारे वाहू लागलेत आणि एक भारतामध्ये धर्म परिवर्तन कायदा अंमलात आणण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, खरं ती खूप लवकर करण्याची गरज आहे. कारण की ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि वैचारिक प्रभावावर ज्या पद्धतीचा पगडा आता टाकायचा प्रयत्न सुरू आहे ना, तो पगडा आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्टीवर त्या गोष्टीचे परिणाम पडणार आहेत. ज्या पद्धतीनं समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना प्रत्येकजण जी भारतीय कुटुंब पद्धती आहे आणि ज्या भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्ट ही आपण आपल्या पद्धतीने मांडली जाते आणि भारतामध्ये ज्या समाज व्यवस्थेचं अवलोकन केले किंवा कुटुंब व्यवस्थेला आपण स्वीकारलं आहे ना, त्याचे परिणाम आपल्या संस्कृतीवर पडतात. परंतु या भूमीवर अनेक आक्रमणं झाली आणि अनेक आक्रमणानंतर प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं समाज बदलण्याचा प्रयत्न केला किंवा आपली संस्कृती याच्यात मिसळण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदू संस्कृती इतकी व्यापक आणि बृहद आहे की या बृहद संस्कृतीनं सगळ्याला आपल्यात सामावून घेतलं. परंतु त्या गोष्टीचा अभ्यास करून आता नवीन प्रयोग या हिंदू संस्कृतीच्या संदर्भातून सुरू झाले आहेत. ते प्रयोग जुनेच आहेत, नवीन नाही आहेत, पण त्याचे परिणाम आता पडायला लागलेत. पुण्यामध्ये 5 जैन धर्मीय बंधूंचं धर्मांतर झालं आहे आणि ते धर्मांतर फक्त धर्मापुरतं नाही तर नावासहित ते धर्मांतर घडवण्यात आलं आहे. ते सर्व जैन धर्मीय हे ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट झालेत आणि ख्रिश्चन नावं त्यांनी आपल्याला स्वतःला सामावून घेतलं आहे आणि ख्रिश्चन संस्कृतीमध्ये स्वतःला मिसळण्याचा तो प्रयत्न. जेव्हा ही गोष्ट माझ्या कानावर पडली आणि जेव्हा या संदर्भातून मी जेव्हा प्रतिभा कुंवर महाराज साहेब यांच्याच्या सानिध्यात गेलो आणि या संदर्भातून त्यांच्या तोंडातून ही वाक्य ऐकली, तेव्हा खऱ्या अर्थानं मला धक्का बसला. प्रतिभा कुंवर महाराज साहेब हे बदनापूर येथे गोकुळवाडी या ठिकाणी एक आश्रम चालवत आहेत आणि त्या आश्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक असेल, वैद्यकीय असेल, जैन समाजाच्या माध्यमातून प्रबोधन असेल, अशा अनेक कामं ते सामाजिक दायित्व घेऊन करतात. त्या प्रतिभा कुंवर साहेब महाराजांच्या तोंडातून जेव्हा या गोष्टीची मला उकल झाली आणि कानावर माझ्या विषय पडले की म्हणलं किती भ्रामकता आहे. समाज म्हणजे आफूची गोळी झाली की काय, की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मतलबासाठी जर शाळा आणि इस्पितळातून जर या पद्धतीचे संस्कार विद्यार्थ्यांवर घडवून त्यांच्या आईवडिलांना आपल्या धर्मामध्ये परिवर्तन करून घेण्याची जी षडयंत्र या समाज व्यवस्थेवर चालवले गेलेले आहेत या मिशनऱ्यांकडून, हे मिशनरी किती चतुर. बोलून काटे हळूहळू काढणं आणि खऱ्या अर्थानं जैन समाज हा मायक्रो ओपन समाजामध्ये येतो. खूप तुरळक समाज आहे. जर याची परिस्थिती बघितली तर पूर्ण पारशीनंतर जैन समाजच या भूमीवर, जैन धर्मच या भारतभूवर अल्पसंख्याक समाजामध्ये येतो. ते तसे त्यांच्या समाजात संघटित आहेत. पण संघटित असताना ते त्यांच्या पूजा पद्धतीनं, त्यांच्या धार्मिक विचारानं एकमेकाशी जोडले गेलेले आहेत आणि ते स्वतःच्या धर्माशी एकनिष्ठ असलेला असा धर्म म्हणून, असा समाज म्हणून तो ओळखला जातो. परंतु या समाजावर याचा परिणाम पडत असेल तर बाकीचे समाज यापासून लांब कसे, आणि हे आपोआप होणार आहे. कारण की ज्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्था आम्ही स्वीकारल्यात ना, कॉन्व्हेंट शाळा जेव्हापासून आम्हाला प्रिय वाटू लागल्या आहेत ना, कॉन्व्हेंट शाळेच्या माध्यमातून आमच्या मुलाला तोंडातून इंग्लिशची जी रट्टा देण्याची पद्धत आम्हाला आवडू लागली ना, तेव्हापासून ह्या सगळ्या प्रक्रिया या समाजात सुरू झाल्यात. मनात नसताना सुद्धा 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हे आम्ही नाताळाचे 5 दिवस साजरेच करतो. मनात नसताना ज्या पद्धतीनं आज आम्ही आमची कुटुंब व्यवस्था मोडून आम्ही आता विभक्त कुटुंब व्यवस्थेकडे वळालो आहे, त्यामुळे काही गोष्टी आम्ही या गोष्टी अंगीकरण केल्याच आहेत. आमच्या ज्या पद्धतीच्या जीवन पद्धतीमध्ये आता सगळ्या गोष्टींचा समावेश होतो आहे, त्या गोष्टींमध्ये जवळपास 30% हा या संस्कृतीचा भाग आता तो बांधला गेला आहे.
मग जी राहिली साहिली कमतरता होती ती शिक्षणाने आणि दवाखान्यांनी पूर्ण केली. मग आपोआप या संस्काराचे धडे आमच्या समाजात रुजू लागले आणि हळूहळू समाज हा ख्रिस्ती धर्माकडं आपोआप वळू लागला आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा अशा छोट्या समाजातून जर धर्मांतरण करून घेतलं जात असेल तर मग मोठ्या समाजामध्ये व्याप्त असणाऱ्या लोकांवर आक्रमण म्हणजे धर्मांतराची पद्धत वापरायला किती दिवस लागणार आहेत. कारण की उदाहरणं हे पक्के असतात आणि धर्म हा प्रत्येकाला प्रिय आहे. परंतु या संदर्भातून जर धर्मांतर हळूहळू या शिक्षण पद्धतीमधून म्हणा दवाखान्याच्या सेवा पद्धतीतून म्हणा जर होत असतील तर समाज हा सुखरूप राहणार कसा. आणि अशा पद्धतीच्या कारवाया करून जेव्हा समाज व्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न किंवा धर्मांतराच्या माध्यमातून आपलं एक घर वाढवण्याचा प्रयत्न जो ख्रिस्ती समाजानं लावला आहे आणि या कॉन्व्हेंट शाळा किंवा जे काही त्यांच्या संदर्भातून त्यांचे धर्मप्रसारक या लोकांवर आपला मानसिक पगडा बसवण्याचा प्रयत्न करतात ना, खऱ्या अर्थाने तो विषय आता निंदनीय झालेला आहे. कारण की कोणाच्या धर्मापासून लांब करू नये ही नैतिकता सांगते. परंतु स्वतःचा विचार आणि स्वतःची प्रसार करण्यासाठी, स्वतःची बहुसंख्या वाढवण्यासाठी, स्वतःचं प्राबल्य तयार करण्यासाठी असे जर फसवे प्रयोग जर समाजामध्ये होत असतील तर शासनाने या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष घालावं. आणि खऱ्या अर्थानं समाजानेही या गोष्टीकडं लक्ष घालणे गरजेचं आहे की ज्या पद्धतीनं आम्हाला आमच्या मुलांवर कॉन्व्हेंट शाळेच्या माध्यमातून जे संस्कार आम्हाला घडवले जातात ना, जी पद्धत आम्हाला अवलंबवली केली जाते ना, मग त्यांच्या पद्धतीमध्ये पैसे आम्ही मोजतो ना. ती शाळा काय फुकट शिकवत नाही. ज्या शाळेवर आम्ही त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये राहू ना, परंतु त्यांचा पगडा आपण आपल्या पद्धतीने स्वीकारतो. आपला पगडा आपण सोडण्याच्या प्रयत्नात आहे. आणि जर आपल्या एखाद्या धर्मगुरूनं किंवा आपल्या एखाद्या महाराजांनी जर एखादी गोष्ट आपल्याला सांगितली तर ते आपल्याला थोटांड वाटू लागतं. हा थोटांडपणा आता डोक्यातून काढा. आणि खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था ही हिंदू धर्मपद्धतीनं जी काही सुदृढ या भारताने केलेली आहे ना, त्या खऱ्या अर्थानं त्याचं रक्षण करण्याची वेळ आता आपल्या सर्वांवर आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींना जर करायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला आमच्या पाल्यांना या कॉन्व्हेंट शाळेपासून लांब ठेवणं गरजेचं आहे. कारण की खऱ्या मूळ आधार ते बालमनापासून सुरू होतात आणि बालमनावर जे परिणाम पडतात ना ते दीर्घकालीन असतात. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था जर आपल्याला सुदृढ करायची असेल तर खऱ्या अर्थानं पालकांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या कॉन्व्हेंट शाळा आणि या ज्या काही तुम्ही कॉन्व्हेंट हॉस्पिटल्स आहेत यापासून जितकं लांब राहता येईल तेवढं लांब राहा आणि स्वतःचा धर्म आणि संस्कृतीचा संरक्षण करा. नमस्कार.